नमस्कार. मी डॉक्टर सतीश पूर्व महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 26 जानेवारी नुकतीच उद्यावर आलेली आहे. त्या अनुषंगानं लोकशाहीच्या व्यथा आम्ही लोकशाहीच्या अनुषंगानं स्वीकारली. 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं घटना समितीचं अध्यक्ष म्हणून शेवटचं भाषण झालं. 26 नोव्हेंबर 1949ला आम्ही घटना स्वीकारली आणि त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं भाषण लोकशाहीबद्दलचं केलं. सविस्तर त्यावर ते बोलले. त्या अनुषंगाने बोलत असताना ते म्हणाले की भारतीय मानवी समूहाला किमान 10,000 वर्षाचा इतिहास आहे. आपल्या देशामध्ये 16 जनपदे होती. संसदीय प्रणालीचाही आपल्याला गेल्या 3,000 वर्षापासून अनुभव आहे. या संसदीय प्रणाली, संघराज्य प्रणाली महामानव गौतम बुद्धांच्या काळातही चालू होत्या. पुढे अनेक थोर राजांचे आपल्याला नावं घेता येतील. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. ज्या संघप्रणालीमध्ये, ज्या संसदीय प्रणालीमध्ये अनेक लोकहिताचे निर्णय सर्व लोकांना समोर ठेवून घेतले जायचे, त्याच्यावर चर्चा व्हायची आणि सामान्य माणसाच्या हिताचा लोकनिर्णय घेतला जायचा. मात्र 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणामध्ये म्हटलं की आम्ही एका नव्या युगामध्ये, एका नव्या शासन प्रणालीमध्ये प्रवेश करत आहोत आणि ही शासन प्रणाली आमच्या या लोकसमूहाला, या व्यवस्थेला ही नवीनच आहे. मात्र ही प्रणाली आम्ही या देशामध्ये राबवत असताना अनेक जाती आणि व्यवस्था आहेत. आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणून गणराज्य इथं स्वीकारलं आहे आणि आम्ही 26 जानेवारी 1950ला ते अंमलात आणणार आहोत. मात्र त्यांनी एक संदर्भ दिला की राज्यशास्त्राचे थोर विचारवंत, पाश्चिमात्य विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल यांनी म्हटलं की ही लोकशाही प्रणाली आणि व्यवस्था आज जरी स्वीकारत असलो तरी उद्या ती प्रणाली चालवणारे नेते कसे असतील त्यावर त्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे, त्याच्यावरच त्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून राज्य प्रणाली आणि केंद्र प्रणाली या दोन्हीमधला समन्वय असला पाहिजे. जर केंद्र प्रणालीच्या हातामध्ये बरेच स्वायत्त मंडळे असतील आणि त्या स्वायत्त मंडळाचा तर योग्य पद्धतीने वापर होत असेल तर ही लोकशाही, धर्मनिरपेक्ष राज्यपद्धती, लोकशाही राज्यपद्धती निश्चित यशस्वी होईल. पण हे सर्व भविष्यामध्ये त्याला चालवणारे जे राजकीय नेते, पुढारी आहेत, पक्षांचे नेते आहेत, त्यांच्यावर अवलंबून असेल. आणि म्हणून देशाने, जनतेने व्यक्तिपूजेला महत्त्व द्यायचं की देशाला महत्त्व द्यायचं, तो त्या वेळेसचा काळ ठरवेल. आणि म्हणून राजकीय प्रणाली आणि राजकीय व्यवस्था या अनुषंगानं जॉन स्टुअर्ट मिल, राज्यशास्त्राचे थोर विचारवंत पाश्चिमात्य, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाकीत आज मात्र सत्य ठरताना दिसत आहेत आणि त्याची आपल्याला प्रचिती येताना दिसत आहे. देश आज एकदम दुभंगण्याच्या व्यवस्थेमध्ये आहे. आजची ही विचारसरणी जातीव्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला चालना देणारी असून आज 2 धर्म आणि व्यवस्था समोरासमोर उभा टाकल्या आहेत. त्यामुळं ही व्यवस्था आणि या व्यवस्थेचं नेतृत्व करणारे राजकीय पक्ष आणि नेते मात्र जॉन स्टुअर्ट मिल यांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा संदर्भ दिल्याप्रमाणे त्याच नेत्यांवर
या व्यवस्थेचं यश अवलंबून आहे आणि त्याची परिस्थिती मात्र आपल्याला आज दिसून येत आहे. लोकशाही आणि लोकशाही प्रणाली आज मात्र धोक्यात येताना दिसत आहे. सामान्य माणसाचं हे धोक्यानं येताना दिसत आहे आणि म्हणूनच आज आपण साहित्य सौंदर्याच्या प्रवासात देशभक्तीची वारी ही कविता बघणार आहोत. कारण बघतो आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली म्हणजे देशामध्ये देशभक्तीचे वारे वाहू लागतात. सर्वांनाच वीररस ओतप्रोत भरवून येतो आणि देशाबद्दल आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीबद्दल अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने विचार करायला लावणारी, मंथन करायला लावणारी ही कविता साहित्य सौंदर्याच्या प्रवासात मी आपल्यासमोर ठेवत आहे. देशभक्तीचे वारे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली म्हणजे देशात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आले म्हणजे देशात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. सर्वच जण देशभक्तीचे गाणे गाऊ लागतात. सर्वच जण देशभक्तीचे गाणे गाऊ लागतात. याच दिवशी सर्वांची देशभक्ती जागृत होते. याच दिवशी सर्वांची देशभक्ती जागृत होते. इतर दिवशी मात्र ती नशेत बुडून जाते. इतर दिवशी मात्र ती नशेत बुडून जाते. हे 2 दिवस सोडले तर वर्षभर मात्र सावळा गोंधळ असतो. हे 2 दिवस सोडले तर वर्षभर मात्र सावळा गोंधळ असतो. स्वातंत्र्यवीरांना वंदण्यासाठी राजकीय नेत्यांजवळ वेळ नसतो. स्वातंत्र्यवीरांना वंदण्यासाठी राजकीय नेत्यांजवळ वेळ नसतो. प्रत्येक जयंतीला त्या स्वातंत्र्यवीरांची आठवण येते. प्रत्येक जयंतीला त्या स्वातंत्र्यवीरांची आठवण येते. इतर दिवशी मात्र त्यांचा बाप होण्याची तयारी असते. इतर दिवशी मात्र त्यांचा बाप होण्याची तयारी असते. अशी ही देशभक्ती आता 2च दिवसाची उरली आहे. अशी ही देशभक्ती आता 2च दिवसाची उरली आहे. वर्षभर मात्र व्याभिचारी वृत्तीनं घेरली आहे. वर्षभर मात्र व्याभिचारी वृत्तीनं घेरली आहे. आजकाल घरावर वाहनावर तिरंगा लावणे फॅशनच बनले आहे. आजकाल घरावर वाहनावर तिरंगा लावणे फॅशनच बनले आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीपुरतीच तिरंग्यात जान उरली आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीपुरतीच तिरंग्यात जान उरली आहे. मित्रांनो, हा लोकशाहीचा उत्सव, हे लोकशाही गणराज्य, धर्मनिरपेक्ष राज्य आणि त्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यात चालवत असणारी हे सर्व पक्ष संघटना, राजकीय नेतृत्व या लोकांनी देश, सामान्य माणसं आणि त्या अनुषंगानं सत्तेसाठी जे कुरघोडी आणि राजकारण आणि जे फुटीरवादी विचारांचं राजकारण सुरू केलं आहे, त्या अनुषंगानं ही लोकशाही आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीपुरतीच देश आणि देशाची भक्ती दिसून येते. इतर दिवशी मात्र देश आणि सामान्य माणसं यांचा विचार होत नाही. हीच व्यथा आणि वेदना आजच्या या देशभक्तीच्या वारीच्या कवितेतून आपण बघत आहोत. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. या अनुषंगानं आपण तो विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे जॉन स्टुअर्ट मिल यांच्या विचाराचा अंगीकार करणं गरजेचं आहे. तरच लोकशाही यशस्वी होऊ शकते. हाही भाग मला या ठिकाणी नमूद करणं गरजेचं वाटतं. त्या अनुषंगानं हा विचार इथं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.